कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जावई बापू, तुम्ही न्यायदान केलं म्हणे. वय तुमच्याच आशीर्वादानं डॅडी, नाहीतर तुमची जागा घेणं माझ्या मनात पण कधी येणार नाही होत. ऐर्या गैर्यांना तू खैर्याचं काम नाही ना, ते तुम्ही केलं. लय आवडलं आम्हाला. लय म्हणजे लय आवडलं. काळीच खुश झालं बघा. डॅडी अहो, तुमचा डोक्यावर हात आहे म्हणून हे सगळं शक्य झालं, नाहीतर मला जमतंय. हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे ना, हाच आम्हाला आवडतो बघा. अरे हो, तुमच्या वाड्याबद्दल सांगायचं होतं. पोलिसांनी पंचनामा केला बरं का. केला वय म्हणजे आम्ही आता घरी जाऊ शकतो ना? काय म्हणले पोलीस? पोलिसांचं असं म्हणणं आहे की त्या वाड्यातल्या वस्तूंवर जे बोटांचे ठसे सापडलेत ते त्या पुष्पी म्हणजे पुष्पा काकीच्या बोटाच्या ठशांशी जुळत आहेत. म्हणजे पुष्पका की परत घरी आली होती तर? आता पोलीस म्हटल्यानंतर तीच आली होती की. डॅडी लय वाटत होतं हे सगळं खोटं निघावं, पण नाही, तेच झालं. डॅडी अहो, काय पाहिजे ते मागितलं असतं तर दिलं असतं की हो मी, पण माझ्याच माणसाने माझ्यावर विश्वासघात करावा असं का होतं? बघा, मला काय दिलं नाही त्याचं काय वाटत नाही मला, पण मला विश्वासाची माणसं दिली नाहीत. का विश्वासघात केला तिनं माझा? काय मिळालं माझ्या भावनांची घेऊन सांगा ना. आता तिला काय मिळालं तिचं तिला माहित. जावई बापू, तुम्ही जीवाला तारास करून घेऊ नका. मला सांगा, जीवाला तारास करून काय मिळणार आहे का? हा, कसं कसं शांत होऊ मी? कसं आहे जावई बापू, आता ते पोलीस ते पुष्पा काकीचा तपास करतील नाही करतील, त्यांचं काम ते करतील बा. पण तुम्ही म्हणत असाल तर आम्ही ही फाईल कायमची बंद करू शकतो. कसे गावात चर्चा होणार, बघाच बोबाटा नको व्हायला. बरोबर बोलतोय का आम्ही? हा, बरोबर आहे. होय डॅडी, बरोबर बोलताय तुम्ही. करा, बंद करा, म्हणजे मी घरी जायला मोकळा होईल. झालं का? आता हे काय तुमचं घर नाही का? अहो नाहीत, असं का बोलताय डॅडी? अहो, तुम्ही म्हणला म्हणून मी 4 दिवस राहिलो की. आता जातो ना डॅडी. 5वा दिवस राहिले तर का आबाळ कोसळतं का? अजून 1 दिवस थांबा. नाही म्हणजे तुम्ही असे आमच्यावर मगाशी रागावून चिडून गेले असते तर आमच्या मनात लय लागलं असतं. म्हणजे गावचं ऐकून तुम्ही आमच्यावर रागावून निघून गेले असं वाटलं असतं बा. अहो डॅडी, मी कसं तुमच्यावर रागावणार असंच म्हणायचंय ना तुम्हाला. झालं तर बघ. आम्ही खरं तर तुम्हाला एक चांगली आनंदाची बातमी देण्यासाठी आलो तर इकडे हे कानावर पडलं. काय काय डॅडी? कसं आहे जावई बापू, आम्ही आता मुंबईला गेलो होतो, आमच्या कामासाठी गेलो होतो. तर तिथली आमची दोस्त मंडळी आमच्यावर लय नाराज आहे. डॅडी नाराज का? आता घरात 2-2 लग्न झाली, कोणाला यायला मिळालं नाही ना. अच्छा, म्हणून नाराज येतोय. हा, तर त्यांचा राग घालवण्यासाठी आम्ही उद्या इथं पार्टी ठेवली. आता या लोकांच्यात उडबस करायची म्हणजे करावं लागतं, म्हणून आम्ही तुम्हाला थांबायला सांगतोय. आता ज्याच्यासाठी पार्टी द्यायची तोच पार्टीत नाही म्हणल्यावर कसं दिसतं? अहो, देवाशिवाय देऊळ बांधल्यासारखं झालं ना. अहो डॅडी, असं का बोलताय? अहो तुम्ही माझ्यासाठी देव आहे, मी भक्त आहे तुमचा. तुम्ही फक्त बोलायचं, ते करणार मी. बस 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 बस, तुम्ही नाराज नाही ना, यातच सगळं आलं. आता एवढं लक्षात ठेवायचं, तुम्ही आमच्या कोणाच्या हात, आमच्या हात. बस. होय डॅडी,
बरं चालते हा. येऊ आम्ही या सुखीरा सुखीरा सुखीरा. घ्या अजून बोकांडी घेत आला. आज न्यायदान केलंय, उद्या खुर्ची खेचल. चिरंजीव, जिथं तुमचं डोकं चालत नाही ना तिथं तुमची जीभ चालवत जाऊ नका. आम्ही आमच्या लेकीला शब्द दिलाय, तू तुझ्या नवऱ्याला घेऊन या घरात येशील. परत जाताना तो तुला बरोबर नेणार नाही. तू तुझ्या नवऱ्याला घेऊन आमच्या घरी येतीस, तो तुला तिथून परत नेणार नाही याची खात्री आम्ही देतो. नाही तुझ्या नात्याचा आमच्या घरात एंड केला, नावाचा डायरेक्टर जालिंदर निंबाळकर नाही. पण तुम्हाला माहिती आहे जालिंदर निंबाळकर शब्दाचा लय पक्का आहे. दादा आणि वहिनी एकमेकांवर रुसलेत वाटतं. आपण ना अक्का काहीतरी केलं पाहिजे हा ना. आपण ना एक काम करू, त्यांच्यासाठी ना काहीतरी मस्तपैकी खायला करू. धनु दीदी, तुला खाण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही का ग? तुझ्या सगळ्या आयडिया ना खाण्यापाशी येऊनच थांबतात. नाहीतर काय. बघ की, ए कच्चा लिंबू गप्पा बस. इतकं आहे ना, मग तू सांग ना काय करायचं ते. प्रेमाचा दिवस साजरा करायचा. हं? काय म्हणजे काय ग भागू? उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे ना. व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. हो का? होय. हो. आणि आपले दादा वहिनी बघ अशा प्रेमाच्या दिवशी रुसून बसलेत एकमेकांवर. मी असते का नाही तर माझं ज्याच्यावर प्रेम आहे ना त्याला सांगितलं असतं माझ्या आवडीचे सगळे पदार्थ मागवून घ्यायला. झालं का? आली का तुझी गाडी परत त्याच रुळावर? बरं भागू, आता तूच सांग ना, दादा वहिनी मधला राग घालवण्यासाठी काय करायचं आपण? सांग. सोपं आहे. अक्का तू आणि धनु दीदी तुम्ही दादाकडे जा. मी आणि राजूताई आम्ही वहिनीकडे जातो. त्यांना उद्या ना एकमेकांना सरप्राईज देण्याची आयडिया देऊ. त्यानिमित्ताने ते एकमेकांशी बोलतील, त्यांच्यातलं भांडण मिटत. कशी वाटली आयडिया? भारी एकदम. एकदम माइंड ब्लोइंग. धनु, अगं ते माइंड ब्लोईंग असतं. बाकी तेच ते अक्का. चला मिशन इलू इलू. हा थोडं इकडे सरका तू. मिशन इलू इलू. मी आले होते इथे कशासाठी आणि हे सगळं काय होऊन बसलंय. मी इथे का आली हे सूर्यालाही सांगता येईना. आता त्याचा राग मी कसा घालू काहीच कळत नाहीये. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.